त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी या पाण्याची सुविधा आम्हाला पुरवणारे सन्माननीय प्रतापजी सुतार, नरेश भुईर याचकडून आणि सन्माननीय दया मोगरे यांच्या वतीने सुद्धा आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य, सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेचा मुख्य नियम पहा, चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे। कुठल्याही संघाला डीआरची सिस्टीम उपलब्ध नाहीये। जर पंचांना वाटलं तर पंच तिसऱ्या पंचाची मागणी करू शकतात आणि तुम्हाला पहिली 3 षटकं ही 15 मिनिटाच्या आत टाकायची आहेत। जर तुम्ही 3 षटकं 15 मिनिटाच्या आत टाकली नाहीत तर तुम्हाला एक प्लेयर एक्स्ट्रा टाकावा लागेल। 4 ओव्हरची मॅच। आणि या प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, कारण हे आमचे ओमसाई आमले लोणार क्रिकेट असूनची नियम आहेत। ते नियम सर्व तुम्हाला फॉलो करावे लागतील। आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना सध्या आपण रंगताना पाहत आहोत। सावंदे स्पोर्ट सावंदे विपक्ष विकी स्पोर्ट साविंद्रा। दोन्ही ऑफिशियल पंच सँडी पाटील सर आणि पंच परमार सर आणि आमचे तिसरे पंच देवीदास पाटील सर। पहिल्या सामन्यापासून जबरदस्त त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे माझे सहकारी समालोचक योग पायकर उर्फ मुन्ना यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांना सुद्धा मात्र या स्पर्धेच्या वतीनं संधी मिळाली आणि पहिल्यांदा त्यांचा आपण विभागामध्ये आवाज ऐकत आहोत। चॉईस चेंडू नाहीये, पंचांना वाटलं तर आपण चेंडू बदली करू शकतो। प्रथमतः तुम्ही पंचांकडे चेंडू द्या, पंचांना जर वाटलं तर तुम्हाला चेंडू दुसरा दिला जाईल। सलामी जोडी सतीश वागचोर आणि त्याच्या सोबतीला विशाल। सतीश पाहिलं तर परफेक्टली ऑलराऊंडर आहे। मग बँजो पार्टी असेल किंवा क्रिकेटची स्पर्धा असेल, या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर बाउंड्री ॲड्रेस म्हणून जबरदस्त कार्य करणारे मनोज पागी, विश्वास पागी, सुनील पागी, आकाश भेकरे, सचिन पागी, इलेश भुईर, जीत भुईर यांनी सुद्धा मात्र अतिशय सुंदर या स्पर्धेसाठी मेहनत केलेली आहे। त्यांचं सुद्धा आपण करूया मनापासून आभार। या स्पर्धेमध्ये या निव्या कंपनीचे चेंडूचा मात्र वापर केला गेला आणि या मैदानावरती या खेळपट्टीवरती अनेक फलंदाजांनी योग्य तो वापर केला आणि मोठमोठ्या इनिंग या स्पर्धेमध्ये साकारल्या गेल्या। काल सुद्धा आपण पाहिला किरोली संघाच्या लेफ्टी विनोद बजाजनं 60 पेक्षा अधिक धावा पूर्ण स्पर्धेमध्ये जोडल्या आणि अखेर त्या संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केला। हा रायटी विनोद बजागे, लेफ्टीनं गोलंदाजी चांगली केली। पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर साबस संघानं अर्थात संजय स्पोर्ट साबस संघाने चांगली कामगिरी केली। तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि आज बघा कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल। षटकाला सुरुवात करतो निखिल साविंद्रा संघाच्या वतीनं। नाशिक हायवे एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। 2 फिल्डर डीप मध्ये आपण पाहत आहोत। लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे। पारंपरिक क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत पॉवर प्लेच्या खेळामध्ये। 1 षटक पॉवर प्ले असेल आणि 3 षटके तुम्हाला नॉन पॉवर प्लेची पाहायला मिळतील। आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेस करतोय मिस्टर विशाल। पहिला चेंडू हुक केला, चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली फलंदाजानं सावकाराने। जबरदस्त सुरुवात आजच्या दिवसाची आपण पाहत आहोत। थोडीशी खराब लेग होती, डावा स्टिक वरती उचली घेणारा चेंडू होता व पुन्हा तोच फटका। हा चेंडू सुद्धा चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिथे खेळाडू कक्ष आपण पाहत आहोत त्यांना मात्र या ठिकाणी सलामी देण्यासाठी हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला। बॅक टू बॅक हा दुसरा चौकार।
सुरुवात आणि थोडीशी आपण जर लेन पाहिली तर गोलंदाजाच्या वतीने आपण चुकीचे पाहत आहोत कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि स्क्वेअर लेग लॉंग लेगकडे कुठला डीप मध्ये तुम्ही प्रोटेक्शन ठेवलेलं नाही आणि त्याच लेंथवरती तुम्ही गोलंदाजी करता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलतोय फलंदाज विशाल आणि लागोपाठच्या दोन चेंडूंवरती आपण दोन चौकार पाहिले. चांगली फ्लाइंग स्टार्ट देत असताना टीम सौंदे संघाला. हो इथे मात्र चेंडू खाली राहिलाय. ही लेथ खूप छान आहे. अगदी ऑफस्टिकला चेंडू होता ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि अखेर चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. सौंदेगावचे युवा उद्योजक गिरीश शेठ पाटील त्यांच्या सोबतीला सन्माननीय मयूरजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो लोअर फुटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडू चालला अगदी जमिनीला रिंगाळत शॉट स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत सिंगल धाव. आणि मयूर पाटील सुद्धा मात्र पहिले तर अनेक वर्षे क्रिकेट केलेले आहेत परंतु आता थोडीशी त्यांची शरीराची रचना थोडीशी आपल्याला बलकट पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रिकेटपासून ते आता दूर आहेत. परंतु विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीने धाव फलक्यावरती 9 धावा लागल्या गेल्या. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना बागपुटला गेले पंच केला आणि चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. खास करून फटका आपण जर पाहिलं तर ते चेंडूच्या वरती सतीशने मात्र एक्झिक्यूट केला. थोडस वेट अँड पुश चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि सरळ चेंडू अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने वेगाने निघून गेला आणि अखेर या ओव्हरमध्ये येणार हा तिसरा चौकार पाहिला आपण. थोडीशी गोलंदाजी पाहिली तर वीक पाहायला आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये. हो जबरदस्त लेंथ प्रत्युत्तर देत असताना निखिल या ओव्हरमध्ये येणार हा दुसरा निर्धाव चेंडू. विकेट्स मात्र निखिलला प्राप्त करता आला नाही परंतु पहिल्या ओव्हरमध्ये सावंत संघाने एकूण 13 धावा जोडल्या गेल्या. परंतु या ठिकाणी या साविंद्रा संघाचा 12 मॅन अर्थात आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाही त्यासाठी मात्र या संघाला 3 धावेने पॅनलाइज केला जाणार आहे. 13+3 16 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण धाव फलकावरती पाहत आहोत. कारण या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाची हाईगाई केली जाणार नाहीये. जेवढे सौदी अरबमध्ये एवढे कडक नियम नसतील तेवढे नियम या असोसिएशनच्या अंतर्गत आपण कडक पाहत आहोत आणि ते सर्व नियम तुम्हाला मात्र फॉलो करावे लागतील. एखादा संघ वेळेवरती नाणेफेकीसाठी जर उपस्थित राहिला नाही तर त्या संघाला सुद्धा 3 धाब्यांची पेनल्टी या स्पर्धेमध्ये आकारली जाणार आहे. टेलिकास्ट पाहू शकाल सुरू आहे. जरूर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरती ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट एक जबरदस्त ही वाहिनी आपण पाहत आहोत. अगदी इंटरनॅशनलचा लुक या स्पर्धेला त्याचा देण्याचा प्रयत्न बॉल टू बॉल अपडेट्स त्यांच्या माध्यमातून दाखवले जात असतात आणि वेगवेगळ्या ग्राफिक्स वेगवेगळे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. दुसरा षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विकी पाटील. जरूर आपण ही पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर मी आयोजकांना विनंती करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये लाईन तिथे मात्र पीक करायची आहे कारण कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सुद्धा काळजी घ्या. नॉन पॉवर प्लेला सुरुवात झाली. गोलंदाज विकी पाटील मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेटना. चेंडू खाली राहतोय. या खेळपट्टीवरती जर तुमच्याकडे स्वतःकडे जिद्द असेल आत्मविश्वास असेल तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता कारण 2 दिवस पहिले की धाबांचा अगदी पाऊस या स्पर्धेमध्ये पडला गेला. खास करून षटकरांचा पाऊस कारण पहिले 2 सेशन जर पाहिले तर राईट हँड बॅटर मात्र ऑन साईडला वेगाने वारे वाहताना आपण पाहिलेले आहेत आणि त्याचा मात्र फलंदाजाने योग्य तो वापर केला. चॉप केला शॉट स्टॅक कव्हरला फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. सिंगल धाव कंप्लीट. विशाल पाहिलं तर तकनिकी बॅटिंग करतोय. जेव्हा त्याच्याकडे खराब चेंडूची हाताळली होती त्यावेळी तो त्याच्यावरती मोठा फटका जनरेट करतो आणि चांगल्या चेंडूला मात्र तो चांगला सन्मान देताना आपण त्याला पाहिलेला आहे. आतापर्यंत दोघांची चांगली पार्टनरशिप आपण पाहत आहोत. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा चांगला ड्राईव्ह डीप मध्ये कुठला फिल्डर नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चालला वेगाने स्टॅक कव्हरला जाऊन धडकतोय. दुसरा चौकार सतीशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय.
यानंतर पुढील सामना असेल जय बजरंग स्पोर्ट भावाले बी विपक्ष जय हरी राजनोली. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. परंतु या ठिकाणी या क्लासिकल स्ट्रोक पहिला आपण सतीच्या बॅटमधून अतिशय सुंदर ड्राईव्ह. हो इथे मात्र पाहू शकाल अगदी डाबा लेग वरती हाताळी झाली, लेट ग्लास करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची इथे मात्र सांगता पाहायला मिळाली. आय थिंक बम बॉल तिथे मात्र रक्षकाने कलेक्ट केला असावा. यस, हेच पंचाने मात्र त्या ठिकाणी सांगितलं. क्राऊड झेल होता त्या ठिकाणी, बॅटला जरूर स्पर्श झाला होता, परंतु वन बाउन्स न तो चेंडू मात्र कलेक्शन केला. जबरदस्त चेंडूची हाताळणी. दोन्ही फलंदाजामध्ये जरूर आता मात्र चर्चा झालेल्या आहेत की कशा रीतीने आता मात्र या ठिकाणी आपल्याला खेळ पुढे घेऊन जायचा आहे, कशा रीतीने धावा इथे मात्र आपल्याला जोडायचे आहेत. खराब चेंडू फुलटा स्विंग केला, पिकअप शॉट आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू होता, त्याच्यावरती जबरदस्त फटका तिथे मात्र जनरेट केला फलंदाज सतीश वाकसोरेनं. अगदी वाऱ्याच्या साह्यानं, वाऱ्याच्या झुकानं पुन्हा फुलटास. हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र चालला गॅप मधून स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 13 धावा निखिलने खर्च केल्या, परंतु या ओव्हरमध्ये विकी पाटीलने तब्बल 17 धावा खर्च केल्या. आपण पाहिलं तर 2 षटकर आले, 1 चौकार आला, 1 सिंगल, 2 डॉट आणि 3 धावा आपण पाहिलं तर पॅनल्टीच्या ऍड केल्या. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला सावदे स्पोर्ट सावदे संघ या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे, कारण 2 षटकांचा खेळ अजूनही इथे मात्र येणं बाकी आहे. पाहू शकाल सन्मान्य गुरुनाथजी सुतार यांचा तुम्ही प्लॅक्स पाहू शकाल. सन्मान्य उमेशजी अटालकर, समाजसेवक चौदरपाडा, आमचे पुरस्कर्ते सन्मान चिन्ह यांच्या वतीने लाभलेले हनुमान शेठ अनंत तरे. त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी मॅक्सबाई याचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल. सन्मान्य संतोषजी सोरे वालशीचे प्रसिद्ध उद्योजक. विजेंद्र गणपत भगत आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. सन्मान्य मंगल केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज दीपक. कमबॅक करावं लागेल, खास करून तुम्हाला संसार उद्ध्वस्त करावं लागेल. चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहत आहोत. बॅटची आतली कडा लागली, चेंडूचा लागली शॉर्ट फाईल लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत सिंगल धावतो ते मात्र कंप्लीट केली गेली. आज कंप्लीट सलामीवीर जोडी पाहिली आपण सावंत संघाच्या वतीनं. कुठेतरी गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत, परंतु या ठिकाणी कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट्स प्राप्त करता आले नाहीये. परंतु या ओव्हरमध्ये एखादा विकेट्स पाहायला मिळू शकेल का? ओ खराब लेंथ, अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी झाली आणि त्याचवेळी पंचाच्या वतीने नो बॉल घोषित केला गेला. प्रत्येक चेंडू नो नंतर तुम्हाला फ्रीट मिळेल आणि पुढील चेंडू आता फ्रीट असेल हेच पंचांनी मात्र त्या ठिकाणी दर्शवलं. आणि फ्रीट चेंडूवरती पाहूया सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळेवरती एखादी चांगली स्ट्रोक इथे मात्र आपल्याला सतीच्या वतीने पाहायला मिळू शकेल का? कारण आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. 2 चौकार 2 षटकाराच्या साह्यानं 20 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श लागला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली दीपक एक्झॅक्टली पोहोचला गेला, परंतु नो बॉल अर्थात फ्रीट असल्या कारणानं
फलंदाज मात्र त्या ठिकाणी बचावला गेला, सिंगल धाव कंप्लीट केली गेली. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर अजूनही सावंत संघाकडे लॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण अजूनही एक गडी या संघाने गमावला नाही. फिल्डिंगमध्ये पाहू शकेल वारंवार बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजांना आता मात्र कुठेतरी आपल्या स्पेलमध्ये चेंडूमध्ये बदलाव करावा लागेल. विकेटच्या शोधात तुम्हाला जावं लागेल. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा नो बॉल. खेळपट्टीच्या पुन्हा चेंडूच्या पहिली तर हाताळणी झाली आणि दुसऱ्यांदा ही लेंथ इथे मात्र आपण दीपककडून पाहिली. पुढील चेंडू फिरीट. यानंतर जय हरी राजनोली विपक्ष जे बजरंग स्पोर्ट भावाले बी या दोन संघादरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळणार आहे. आज सर्व संघ असोसिएशनच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहायला मिळतील आणि या चांगला क्रिकेट आज क्रीडा रसिकांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा चुकीची लाईन त्यांनी मात्र त्या ठिकाणी मेंटेन केली. फ्रीट कंटिन्यू व्हाईटच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा धाव स्कोर गडमध्ये ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या एकूण 38 धावा बिनगडी बाद. 38 लॉस ऑफ विदाउट लॉस. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. शतरक्षक नव्हे तर गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय, परंतु फ्रीट चेंडूवरती हा स्ट्रोक त्याने जनरेट केला, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज सतीश बाद झालाय. पहिला धक्का लागेल टीम सावंत स्पोर्ट सावंत संघाला. जरूर याच पद्धतीने तुम्ही फ्रीट चेंडूवरती फलंदाजाला बाद करू शकता आणि त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी विकी स्पोर्ट सावंत संघाला पहिला इथे मात्र या ठिकाणी गडी बाद करण्याची मात्र संधी मिळाली. दीपकने योग्य त्या वेळी स्टॅनवरती निशाणा साध्य केला आणि अखेर सतीशच्या खेळीचा मात्र या ठिकाणी आपल्याला अंत होताना पाहायला मिळाला. 2 षटकार 2 चौकार आणि 8 चेंडूमध्ये 21 धावांची जबरदस्त इनिंग त्यांनी पेश केली. मिस्टर नवनाथ मुकणे एक प्रतिष्ठ खेळाडू आहेत भावाले संघाचे आणि त्यानंतर इथे शुभागमन झालेला. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती, कारण जी आमची आयोजक कमिटी आहे त्यांचे ते मित्र आहेत, आपलं सहर्ष स्वागत. न्यूमॅन नेट नंबर 3 मिस्टर सागर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. धाफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 38 ला 1. 39 यस, कारण इथे दुसऱ्या धावेवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. स्ट्रायकिंग एंडला विशाल सुद्धा मात्र चांगला खेळला सादर केलाय. पुन्हा टॉप एज चेंडू हवेत, परंतु सेफ लँडिंग झालेला आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली गेली. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 अतिरिक्त चेंडू हाताळले विष्टा दीपकनं आणि अजूनही मात्र या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी, म्हणजे एक्झॅक्टली 6-8 चेंडूचा खेळ इथं मात्र येणं बाकी आहे. असं वाटतं की जरूर 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल टीम सावंत स्पोर्ट सावंत संघाचा आणि जावंच लागेल, कारण अजूनही पाहिलं तर खूपच बॅटिंग लॉंग आहे. एकच विकेट तुम्ही आतापर्यंत गमावलाय आणि त्याचा जरूर तुम्हाला मात्र या ठिकाणी फायदा उचलावा लागेल. परंतु इथे या गोलंदाज ते चूक करतील का? हो, चांगला चेंडू अगदी स्टँडच्या मधोमध पकडला. लेग बिफोरच्या रूपानं दुसरा धक्का लागेल टीम सावंत संघाला. सागर बॅक टू द डगआउट. पाहू शकाल रिप्ले मध्ये एक्झॅक्टली कशा रीतीने मात्र गडी बाद झाला. अगदी ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, अगदी क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. अगदी या मिडल स्टँडवरती चेंडू धडकत होता आणि योग्य निर्णय पण सँडी सर यांचा आपण पाहत आहोत. दुसरा गडी ते मात्र बाद झाला. धाफलक्यावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 40 धावा. न्यू बॅटर गोवर्धन आलेला आहे 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. यानंतर जय बजरंग भावाले बी विपक्ष जय हरी राजनोली
या दोन्ही संघाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. दीपकला मात्र मिळणारी पहिली सफलता पाहिली आपण LBWच्या स्वरूपात. मात्र त्या ठिकाणी फलंदाज सागरला त्याने माघारी पाठवलं. एकही धावाचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद झाला. आणि इथे मात्र फुलटॉस संधी जरूर होती परंतु कुठेतरी परफेक्टली एलिव्हेशन जुळालं नाही. त्याच अनुषंगाने मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फेकीला जबाबदारी विकेट कीपर एन कडे. आणि अखेर तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 41 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दीपकने अतिरिक्त चेंडू जरूर हाताळले परंतु बॅटच्या स्वरूपात त्याने मात्र कमी धावा खर्च केला. इकॉनॉमिकल षटक आपण म्हणू शकतोय. फक्त 8 धावा म्हणजे कमबॅक करणारं षटक राहिलं विकी स्पोर्ट साविंद्रा संघासाठी. सन्माननीय सुनीलजी मामा पाटील, शांतारामजी मोरे साहेब, हॅट्रिक करणारे आमदार भगवी आमदार सन्माननीय जगनशेठ पाटील, भाजपा कार्याध्यक्ष आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे, भगवानजी केणे साहेब, बावलगावचे प्रसिद्ध उद्योजक, त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकजी बेकरे ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगला मोलाचं योगदान, कुरोठांची सुतार आणि सर्व मंडळी आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. चला चौथ्या षटकाला सुरुवात इथे मात्र आपण पाहत आहोत. गोलंदाज करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मोनिश कारण सावंदे आणि साविंद्रा अगदी आपल्या हाकेच्या अंतरावरती हे दोन्ही गावं आहेत आणि जरूर एकमेकांचे सर्व वीक पॉइंट स्ट्रॉंग झोन दोघांना मात्र परफेक्टली माहीत असावेत आणि त्याचमुळे मात्र ही लढत अगदी कडवी होणार आहे त्यात काही शंका नाहीये. 41ला 2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहत आहोत. सावंदे स्पोर्ट सावंदे संघाची कारण नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांना प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेलं. इथे मात्र हाफ ट्रॅकर लेंथ होती. संधी जरूर गोवर्धनकडे मात्र चालून आली होती परंतु त्या संधीचं त्याला सोडणं करता आलं नाही कारण चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला आणि स्वतःवरती जरूर तो निराश आहे. परंतु या ठिकाणी मोनिशने आपल्या षटकाला निर्धावाने सुरुवात केली. जरूर या निर्धाव चेंडूने त्याचा कॉन्फिडन्स वाढू शकेल परंतु जर तुम्ही जर ही लेंथ तर वारंवार ते हाताळले तर मात्र जरूर तुमच्या आगेस मोठे फटके येऊ शकतात. परंतु पाहूया गोवर्धनच्या विरोधात कशा प्रमाणे खेळ मोनिशचा आपल्याला पाहायला मिळेल. इथे यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र ड्राईव्ह केला. चेंडू चालला अगदी बाकवर स्क्वेअरला इकडे फिल्डर तैनात आहेत. दुहेरीचा प्रयत्न होतोय. धोका निर्माण होऊ शकेल. पाहू शकाल चांगली फेकी झाली परंतु गोलंदाजाला पात्र त्या ठिकाणी चेंडू कलेक्शन करता आलं नाहीये आणि अखेर ओव्हरथ्रोच्या रूपानं अजून एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण झाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचेल 43 या आकड्यावरती. एकशे असं वाटलं होतं की कुठेतरी विशालचे विकेट धोक्यात आहे परंतु तसं काही घडलं नाहीये. दोन्ही फलंदाज सुखरूप आपापल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले गेले कारण गोवर्धनला मात्र एक्झॅक्टली स्ट्राईक घ्यायची होती आणि त्याच्याच मुळे त्याने जोखीम उचलली. डेंजर एंडकडे तो जरूर येताना आपण पाहिला परंतु थोडंसं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा चुका घडल्या गेल्या कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक छोटी छोटी चूक कधी कधी तुम्हाला मागात पडत असते आणि प्रत्येक धावी तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाची असते. ओ इथे मात्र हाफ ट्रॅकर गिरकी देत असताना बिंगरी शॉट चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले हे क्रीडांगण पाहता होतो आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वालचिन बापदेवपाडा आणि पाहू शकाल काय सुरेख टायमिंग पाहिलं. अगदी जसा चेंडू बॅट मधून निघाला लिहिल्या त्या फटक्यावरती 6 धावा कोरल्या होत्या आणि हा रिप्ले मध्ये पाहू शकाल शेवटच्या क्षणामध्ये चेंडू कुठे लँडिंग झालाय तोपर्यंत आमच्या कॅमेरामॅनने तो चेंडू आपल्या लेन्स मध्ये कैद केला. त्या फलक्यावरती 49 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. हो अजून एक हुक केला. फटका चांगला सजवला. चेंडू चाललाय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून वेगानं 4 धावांसाठी चौकार.
लेंथ कारण प्रत्येक चेंडू आपण जर पाहिलं तर हार्ट ट्रॅकर इथे मात्र आपण पाहत आहोत. पहिला चेंडू सुद्धा पाहिलं तर हाफ होल होती, परंतु त्याच्यावरती जरूर फलंदाज गोवर्धन थोडासा बीट झाला, परंतु तदनंतर ती लेंथ मात्र गोवर्धनने परफेक्टली ओळखलेली. तिन्ही चेंडूवरती मात्र चांगले स्ट्रोक सजवले. चेंडू द्यायचा आपण 50 अप 50च्या पुढे आता आकडा आपल्याला पाहायला मिळतो. 53 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. चेंडू कुठल्याही क्षणाला गेला, मग तो शेवटचा चेंडू असला तरी सुद्धा तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे. हा या स्पर्धेचा आणि या असोसिएशनचा मुख्य नियम आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया. यानंतर जय हरी राजनोली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाले बी या दोन संघादरम्यान पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. 53 धाबा आणि तसं या खेळपट्टीवर कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा मात्र आपण कुठल्याही धावेला सेफ्टी म्हणू शकणार नाही. परंतु चांगल्या स्थितीमध्ये सध्या सावंती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडस चेंडूवरती फिंगर रोल केलं, थोडस वेगामध्ये बदल केला. परंतु या विभागामध्ये तुम्हाला जर दुहेरी तिहेरी धाव घ्यायची असेल तर दोघांना प्रथमतः कॉपिंग पीस सोडणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही या धाबा एक्झॅक्टली पूर्ण करू शकता. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या वतीने 54 धाबा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू फेस करेल सलामीवीर बॅटर मिस्टर विशाल. विशालनं सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर लगावले, परंतु त्यानंतर थोडासा चाचपडला गेला. परंतु शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का. लाईन खराब आहे. डाबा स्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चालला आणि त्याचमुळे पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. एक धाव अजूनही या ठिकाणी ऍड केली गेली. पहिला गडी पहा 39 वरती बाद झाला, दुसरा फलंदाज 40 आकड्यावरती बाद झाला आणि तदनंतर मात्र गोवर्धन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि चांगला खेळ त्याने मात्र आपल्या संघासाठी सादर केला. 6 चेंडूंचा त्यांनी जरूर सामना केला आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 14 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. ऑन साइडला फटका चांगला सजवला, परंतु मिड विकेट सज्ज आहे. जरूर त्याच्या चेंडूमध्ये हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती विशाल हा फलंदाज बाद झाला आणि केर तिसरा धक्का लागला टीम सावंदे संघाला. आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 55 धाबा जोडल्या गेल्या. 3 गडी गमावल्याने विजयासाठी विकी स्पोर्ट चाविंद्र संघाला 56 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. त्या धाबांचा पाठलाग होईल की नाही तोपर्यंत आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. जय हरी राजनोली संघाचा संघनायक आणि जय बजरंग स्पोर्ट भावाली बीच संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. जरूर आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत तर काही सन्मान आहेत ते सन्मान इथे आपण संपन्न करूया. भावाली गावचे युवा उद्योजक आणि जबरदस्त क्रिकेटपटू सन्माननीय मंगलजी केणे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. कारण या स्पर्धेचे आयोजक संघ जरूर पूर्णपणे त्यांचे मैत्रीचे चांगले संबंध आहेत आणि ते संबंध अजूनही मात्र घट्ट इथे मात्र करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करूया. मी आकाश सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करा. मंगल केणे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आकाश सुतार यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केला जात आहे. जरूर आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. चला नाणेफेकीसाठी या. जय हरी राजनोली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाली बी. भावाली बस संघाचे संघनायक आलेले आहेत. राजनोली संघाला विनंती करतो की आपण त्वरित या.
चला सलामीची जोडी संयुक्त संघ पाठवायची आहे. 24 चेंडू अर्थात 4 षटकांमध्ये या 56 धावांचा पाठलाग या ठिकाणी विकी स्पोर्ट चाविंद्रा संघाला मात्र या ठिकाणी करायचा आहे. त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा रीतीने मात्र केला जाऊ शकेल. सलामीची जोडी या टाल्यांच्या गजरानं आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना बन्सी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर मोनिश हे दोन सलामीवीर बॅटर आपण पाहत आहोत. टेनिस क्रिकेट मधील खूपच जुनी नावं आहेत बन्सी आणि मोनिश. दोघे आपण जर पाहिले तर लेजेंड आहेत. चाविंद्रा संघासाठी अनेक वर्ष त्यांनी मात्र चांगला क्रिकेट केलेला आहे. परंतु आज त्यांना मात्र तो आपला अनुभव आहे तो मात्र आज सिद्ध करावा लागेल. कारण 56 धावांचा या ठिकाणी त्यांना पाठलाग प्रतिस्पर्धी संघासमोर इथे मात्र करायचा आहे. आणि सुरुवात कशी असेल हे फार महत्वाचं असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये किती धावा जोडण्यामध्ये त्यांना यश येईल. कारण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 13 धावा सावनी संघाने जोडल्या होत्या पॉवर प्लेच्या किल्ल्यामध्ये. त्यानंतर आपण पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विकी पाटीलनं 17 खर्च केल्या होत्या. परंतु दीपकचं कमबॅक करत षटक राहिलं. परंतु मोनिशने शेवटच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 14. असं हायलाइट पाहिलं आपण पहिल्या इनिंग मध्ये. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये पाहूया कशा रीतीने मात्र बॅटिंग या दोन्ही फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळू शकेल. स्ट्रायकिंग एंडला मोनिश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकेल बन्सी. षटकाला सुरुवात करतोय विशाल. पण विशाल एक परफेक्टली अष्टपैलू खेळाडू आहे. टीम सावंत संघाचा विचार केला तर कारण ॲज अ सलामीवीर म्हणून तर आपण खेळताना पाहिलं 13 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र पॉवर प्लेच्या खेळामध्ये जरूर गोलंदाजाची जरूर त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि त्या जबाबदारीने मात्र या ठिकाणी स्पेल तो मात्र संपन्न करेल का की त्याच्या विरोधात चांगले स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील का. फटका पहा जबरदस्त आहे क्लासिकल आणि चेंडू चालला आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 4 धावांसाठी. पहिला चेंडू बॅकअप द हँड डिलिव्हरी तिथे मात्र टाकण्याचा प्रयत्न विशालने केला आणि जरूर त्याचे अंगली केला असं म्हणावं लागेल. मिस्टर जितू पागे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता ज्या घडीला आपण जर पाहिलं तर गोलंदाज भरपूर वेगवेगळे प्रयोग करत असतात. ऑफ कटर, लेग कटर, बॅकअप द हँड डिलिव्हरी, स्लोअर वन, फास्टर वन, कधी कधी यॉर्करमध्ये फुलटॉसची लेंथ सुद्धा आपण पाहत असतो. कधी कधी ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आपल्या भात्यामध्ये जेवढे चेंडू आहेत परंतु याकरिता तुमचा मेन सराव असणं फार गरजेचं आहे. तुमची प्रॅक्टिस असणं फार गरजेचे आहे. आणि टप्पा योग्य असेल तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार. इथे मात्र फटका मिस्टामिक मुनीची विकेट धोक्यात. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल आणि समाप्त झाले फलंदाजाचा खेळ. क्या बात आहे. या चेंडूच्या खाली विश्वास पाटील याला कारण त्याला स्वतःवर ते विश्वास होता की मी हा झेल पकडेल आणि या स्कायर दिलं होता. आणि काय जबरदस्त त्याचं संतुलन पाहिलं आपण. अगदी स्थिर त्याची बॉडी पाहिली आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी मोनिशला मात्र माघारी परतावं लागलं. पहिला धक्का लागला टीम विकी स्पोर्ट चाविंद्रा संघाला. सुरुवातला जबाब केली होती. पहिल्या चेंडूवरती चौकारानं डावाला त्यांनी आघात केला. परंतु कुठेतरी पुन्हा पुढील चेंडूवरती मोठा फटका केल्याचा त्यांनी धाडस केला. परंतु त्या धाडसामध्ये तो अपयश ठरला आणि अखेर 4 धावांचा फक्त योगदान देऊ शकला. न्यू बॅटर येतीन आलाय. 4 धावांसाठी 4 धावा. 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 4 धावांसाठी 4
तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी पहिली सफलता विशालनं प्राप्त केली. चोख प्रत्युत्तर दिला, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात जरूर चौकार आला, परंतु त्याच्यानंतर त्याने फलंदाजाला बाद केलं. पहिली सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. अडोस पडोस की लढाई. ऑनसाइडला क्रॉस ब्रेड फटका, परंतु पाहू शकाल अगदी डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, अगदी डीप मध्ये फेकी सुद्धा लाजबाब. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप असणं फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये. क्षेत्र कुठला असू द्या, बॅकअप असेल तर तुम्ही किती उंच शिखर चढू शकता आणि किती उंच शिखरावरून उडी मारू शकता, आणि ते बॅकअप पाहिलं आपण या ठिकाणी. आणि सिंगल धाब्यावरतीच मात्र समाधानी राहिला फलंदाज यतीन. सिंगल आपल्या डाबाला त्याने सुरुवात केली आणि संघाची एकूण धाव फलकावरती धावसंख्या लागली गेली 1 गडी बाद 5. चांगली मॅच होऊ शकेल. हो, पंचाचा नो बॉलचा इशारा. शॉट मिड विकेटला गोवर्धन आहेत. स्टॉपिंग केलं आणि ओव्हरस्टेपिंग. यस, पंच सँडी पाटील सरांची अगदी घारी प्रमाणे या स्पर्धेवरती आणि या सामन्यावरती नजर आहे. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 7 धावा धाव फटक्यावरती लागल्या गेल्या आणि पुढील चेंडू आता मात्र फ्रीट की या चेंडूवरती मोठा फटकाला तर जरूर जो मोमेंटो आहे तो तुमच्या बाजूला शिफ्ट होऊ शकतोय आणि तो षटकार अखेर किंवा एखादा मोठा फटका फलंदाज बंशीच्या आय थिंक यतीनच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल का. हो, परफेक्टली ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताला गेला. रनआउटची संधी, डायरेक्ट हिटची आवश्यकता जरूर तिथे होती. एक्स्ट्रावरती चेंडू जर निशाणा साध्य झाला असता तर आय थिंक बंसीचा काम तमाम होऊ शकला असता, परंतु अखेर सुखरूप आहे खेळपट्टीवरती. एक चांगली बाब असेल विकेट स्पोर्ट चाविंद्र संघाचा विचार केला तर, परंतु विकेट जरूर त्याची धोक्यात होती. सिंगल धाव कंप्लीट. सिंगलला संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. 56 धावांचा पाठलाग सुरू आहे चाविंद्र संघाच्या वतीनं. जबरदस्त ही लढत पाहत आहोत आजच्या दिवसातील हा पहिला सामना. जय हरी रांदोली संघाला विनंती करतोय की आपण प्लीज नाणेफेकीसाठी या. फटका हवेत, किल्ला स्टाकेवरला फिल्डर तैनात. सेबँड अजून विकेटचा पतन. जी सलामीला जोडी आली होती ती मात्र जोडी स्वस्तात तिथे मात्र माघारी परतली आणि अखेर चाविंद्र संघाला लागतोय दुसरा धक्का. परंतु विशाल नावाचा वादळ जरूर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 2 सफलता त्याने मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या आणि सलामीची जोडी आता मात्र स्वस्तात माघारी परतली. न्यू बॅटर यश आलाय. नावात यश आहे, परंतु आपल्या संघासाठी त्याला यश प्राप्त आता करायचं असेल तर चांगला खेळ त्याला मात्र या ठिकाणी सादर करावा लागेल, कारण 8 आकड्यावरती 2 धक्के दिले गेले. चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये सावंदे स्पोर्ट सावंदे संघाची. दोन्ही बॅटर आता मात्र आपल्याला न्यू पाहायला मिळत आहेत, कारण यतीनने सुद्धा आता सामोरं चाललंय. ऑन स्ट्राईक वरती सध्या उभा आहे त्याची दांडी गुल. खराब शॉर्ट सिलेक्शन, परफेक्टली यॉर्करला सन्मान देऊ शकला नाही आणि अखेर विशालला मिळणारी तिसरी सफलता. परफेक्टली उजवी चित्र मात्र त्या ठिकाणी वाकवली गेली आणि काय जबरदस्त याची विशालता आपण स्पेल पाहिला. फक्त त्यांनी आपल्या स्पेल मध्ये धाबा खर्च केले 8 आणि गडी बाद केले 3. म्हणजे आपण म्हणू शकतो की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि या कुठेतरी विशालच्या समोर पडली फिकी फलंदाजी असं म्हणावं लागेल. चला, तिघांपैकी ते जे 3 फलंदाज बाद झाले त्यापैकी एखादा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आला तर चांगलं होऊ शकेल, कारण पुढील जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही चांगल्या प्रमाणे पोहोचू शकतोय. न्यूमॅन राज
प्रत्येक खेळाडूचं आपण जर नाव पाहिलं तर जरूर कुठेतरी क्रिकेटशी त्यांची जवळीक नातं आहेत. यश, राज, मोनिश, यतीन, बन्सी, परंतु पहिल्या षटकाचा खेळ पाहिल्यानंतर मात्र कुठेतरी थोडंसं आता मात्र आपल्याला संघ अविंद्र संघ मात्र बागपुटला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी कोणताही संघ मात्र कमबॅक करू शकतोय. आणि अखेर या नॉन पॉवर प्ले मध्ये पाहूया कशा रीतीने मात्र खेळ पाहायला मिळू शकेल. नवीन गोलंदाज सतीश वाकचौरे आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामध्ये फिल्डिंग मध्ये जरूर ते बदलाव करतायत, कारण आता मात्र जास्तीत जास्त आता खेळाडू आपल्याला अगदी बाउंड्री रायडर्स म्हणून अगदी या सीमे रेषेवरती आपल्या संघाची सुरक्षा करताना पाहायला मिळतील. परंतु आता मात्र फलंदाजाला मात्र कुठेतरी धापांचा वेग वाढवावा लागेल. हवाई मार्गाने आता तुम्हाला जरूर प्रवास करावा लागेल, कारण 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी 48 धाबांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की पॉवर प्लेच्या खेळामध्ये या चांगली सुरुवात आपल्याला विकी स्पोर्ट्स चावीच्या संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल. परंतु विशालच्या अगेन्स्ट मात्र कुठेतरी फलंदाज आपल्याला शांत पाहायला मिळाले. याचं कारण त्यांनी चांगल्या लाईनवरती गोलंदाजी केली, चांगल्या लेंथवरती त्यांनी मारा केला. आणि आता मात्र सतीशला आपण पाहतोय पटका हवेत केलाय, लॉंग ऑन द फिल्डर जरूर चेंडू खाली मात्र पोहोचतोय. पास स्वतः ग्रीप झाले, स्लिप झाले, परंतु त्यांनी चेंडूवरची नजर जी होती ती मात्र हटवली नाहीये. जबरदस्त टेकन, अजून विकेटचं पतन, फलंदाज बाद होतो येतील. जबरदस्त टेकन बाय मिस्टर दीपक. विशाल जेल तो पकडला आणि न्यू बॅटर पाहू शकाल दीपक आल्या या 6व्या क्रमांकावरती. जरूर त्याची बॉडीचा जरूर त्यांनी संतुलन गमावला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पूर्णपणे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि परफेक्टली या चेंडूच्या रेषेत मात्र पोहोचला गेला. आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी सुरक्षित उंजल मात्र बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये चेंडूला मात्र कैद केला. पहिल्या चेंडूवरती सतीशला मात्र या ठिकाणी सफलता मिळाली. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले आणि आता मात्र मिडल ऑर्डरच्या जोडीवरती पूर्णपणे मदार. ही विकेट धोक्यात, कारण मिड ऑफला आय थिंक शतशे गोवर्धनच्या रूपाने मात्र उपस्थित होते, परंतु त्यांनी कुठल्याही प्रमाणे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला नाहीये. त्याच्या एक्झॅक्टली थोडा पुढे चेंडू मात्र अगदी जमिनीवरती लँडिंग झाला. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. एक धाव जरूर आपल्याला दीपकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. राज प्रथमतच मात्र या ठिकाणी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळू शकेल. धावसंख्या सिंगलच्या वतीनं 9 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगली लेंथ, परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र टर्न प्राप्त करतोय आणि आता डबल फिगर मध्ये आता धाव फलकावरती आपल्याला आकडा पाहायला मिळतोय 1010, अर्थात 10 धावा. थोडासा दूरवरून केल्याचा प्रयत्न, हो बॅटची कडा होती, परंतु विकेट किपरच्या वतीने मात्र त्या ठिकाणी चूक घडली गेली. आय थिंक मयूर पाटील त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांच्याकडून मात्र ही चूक घडली गेली आणि थोडंसं आपल्याला निराश गोलंदाज सतीशला आपण होताना पाहिलं. कारण अशा गोष्टी घडत असतात जेव्हा गोलंदाजाला जर आउटफील्डमध्ये जर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही तर मात्र त्याचे जरूर चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळत होती. फटका पाहू शकाल मिस्टामिंग, पुन्हा मिड ऑफ द फिल्डर गोवर्धन चेंडूच्या खाली पोहोचतोय. अजून एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. जय हरी रांदोली संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या, कारण स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि कुठल्याही संघाची हायग्या या स्पर्धेमध्ये आज केली जाणार नाहीये. ज्यावेळी आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो आणि एखादा पत्ता जर कोसला तर ते सर्व पत्ते कोसलायची, तशाप्रमाणे आता मात्र बॅटिंग लाईन पाहत आहोत. एका पाठीमागे एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहत आहोत. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय आशिष, आणि आता आशिषला चांगली कोशिश करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु आतापर्यंत तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सावंदे संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये पाहिलं तर त्यांनी प्रथमतः 55 धावा जोडल्या. गोलंदाजी डिपार्टमेंट पाहिले तर त्यांनी सुरुवातीला मोठे धक्के प्रतिस्पर्धी संघाला दिले आणि त्यांना मात्र 7 मिळाली, ती म्हणजे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची. पाहू शकाल चेंडू टर्न केला डीप स्क्वेअरला, इकडे फिल्डर
तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, सिंगल डबलने आता मात्र काही होणार या ठिकाणी होणार नाहीये. तुम्ही जर सिंगल डबल धाबा जोडल्या तर फक्त आपल्या चाविंद्र गावापर्यंतच पोहोचू शकता. आता रिक्षाने प्रवास करून चालणार नाहीये. या विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आता तुम्हाला विमानाची तिकीट बुक करावं लागतील. हवाई मार्गाने तुम्हाला फटके या ठिकाणी खेळावं लागतील आणि तो खेळ इथे मात्र आता दीपक आणि आशिष कडून पाहायला मिळू शकेल. घ्या मोठ्या बाकीमध्ये फटके तुम्हाला खेळावं लागतील. अगदी गॅप शोधावा लागतील. हो, रिव्हर्सचा फटका जरूर त्याच्या भात्यात होता, तो त्याने बाहेर काढला आणि त्यामध्ये सुद्धा मात्र फलंदाज यशस्वी ठरलाय. चला आपण शॉर्टकट मध्ये नाणेफेकी संपन्न करूया. मी मिस्टर योग पायकरला विनंती करतो की आपण शॉर्टकट मध्ये नाणेफेकी संपन्न करा. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल जय हरी राजनोली विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाले बी आणि पाहुण्यांना आपण निवड करणार आहोत. मिस्टर मंगल गेणे भावालीचे युवा उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करूया. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरितच टॉस बॉक्सशी जोडायचं. मी मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. वेळेवरती प्रत्येक संघनायकाने रिपोर्टिंग करायचे. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण शुभेच्छा द्यायची आहेत. नाण्याची बाजू आपण एकदा सांगून देऊया. एका बाजूला श्री यशवंत मोरे साहेब आहेत 4646 आणि दुसऱ्या बाजूला श्री संतोष मोगरे साहेब 0330 आहे. दोघांपैकी एकाचा कॉल आपण आज करायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण कॉल करायचा आहे आणि भावाले बी संघाचा संघनायक कॉलिंग करणार आहे. संतोष मोगरे असा कौल आहे आणि संतोष मोगरे चाललेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठा विराज म्हणत आहे. मॅच चालू आहे, जास्त काही विचारणार नाही, फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करणार. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वायपी फटके हवेत केला लॉंग ऑफच्या दिशेने आणि जबरदस्त कॅच तिथे मात्र त्या ठिकाणी पकडली गेली. अजूनही विकेटचं पतन फलंदाज झाला बाद आणि रोशननं कमालीचा झेल त्या ठिकाणी प्रस्थापित केला आणि आपण म्हणू शकतो की आता मात्र कुठेतरी आता सावंदेशपूर संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय या मॅच मध्ये आणि विकेटपूर चाविंद्र संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. डीजे कम ऑन. सध्या महाराष्ट्रामध्ये या बैल गाड्यांच्या बात भरपूर शोकिंग आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. परंतु सध्या पाहू शकाल या स्पर्धेची सध्या चर्चा सुरू आहे. पहिल्याच पर्व आहे या स्पर्धेचं, परंतु सर्वांना गर्व असणारं आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहोत. चिडून थोडीशी गिरकी घेतली परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव ते मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र हळूच पुढे जाईल. अगदी कासोचाप गतीनं 12 या आकड्यावरती ज्या अनुषंगाने वालवंटामध्ये उंठ पाहण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने मात्र प्रत्येक धावेसाठी मात्र या ठिकाणी विकेटवर चाविंद्र संघ धावांसाठी मात्र या ठिकाणी तडपडत असताना सुरुवात पाहिली तर चौकाराने केली होती फलंदाज मोनिशनं, परंतु तदनंतर विकेटवरती विकेट्स. ओ हा फटका चांगला आहे. एलिव्हेशन सुद्धा चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये, परंतु सतीशनं काय झेल त्या ठिकाणी मात्र प्रस्थापित केलाय. परंतु हा षटकार कारण आपण चेक करूया. यस, झेल चांगल्या पद्धतीने तिथे मात्र आपण पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय की या सतीशच्या बॉडीचा स्पर्श सीमेरेषेला झालाय का नाही ते पाहायचं आहे. पहा या स्पर्धेची आपण जर विचार केला तर सीमारेषा जी पडदा आहे, जी भगवा पडदा आहे ती सीमारेषा आहे. कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी लाईन नाहीये, लक्ष असू द्या. जर लाईन नसेल तर एक्झॅक्टली या फलंदाज बाद आहे. मी पुन्हा अनाउन्स करतोय की या स्पर्धेमध्ये कुठलीही लाईनअप नाही, जी पडदा आहे ती सीमारेषा आमची आहे आणि त्या पडद्याला कुठलाही फिल्डरचा मात्र स्पर्श झालेला नाहीये. म्हणजे फलंदाज असेल बाद
सतीशनं काय कमालीचा झेल तिथे मात्र प्राप्त केला. कॅच ऑफ टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत जो खेळ या स्पर्धेमध्ये झालेला आहे त्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट झेल आज सतीश वागसूरच्या वतीने आपण पाहिलेला आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परततोय. दीपक एकतर्फा खेळ आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. नाणेफेकी जरूर जिंकली विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाने, परंतु हा सामना जिंकण्याकरिता त्यांना मात्र जरूर या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. 9 चेंडू शिल्लक आणि या 9 चेंडूंमध्ये 44 धावांची अजूनही मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. न्यू बॅटर मिकी सरळ बॅटल ऑफ केला जातोय. चेंडूचा लागती लॉंग ऑफला फिल्डर तिथे मात्र तैनात आणि या सिंगल धावेवरतीच मात्र तुम्हाला समाधानी राहावं लागेल. तसे जीवनामध्ये तुम्ही समाधानी असाल तर तुमचं जीवन सुखरूप असेल, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण 8 मध्ये आता विजयासाठी 43 ची आवश्यकता. चेंडू चालला उजव्या सीच्या बाहेर, पंचाची दुड्यात समांतर वाईटचा इशारा आव्हान तर धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला आपल्याला बुडत्याला काठीचा आधार आपण म्हणू शकतोय, कारण प्रत्येक धावा आता मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली गरजेची आहे. मग त्या कशा रीतीने येतात हे महत्वाचं नाही. 8 मध्ये 42 धाबांची गरज म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन पाहिजे तर 8 मध्ये तुम्हाला 7 षटकार आणि आता मात्र 7 मध्ये 7 षटकार ठोकावा लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. लक्ष आपण जर पाहिलं तर खूपच दूर जात असताना विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस येणार आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा काल भैरवी चषक 2025 जय बजरंग स्पोर्ट भावाले बी विपक्ष जय हरी राजनोली या दोन संघादरम्यान. फुलटास टायमिंग परफेक्टली नाहीये. पुन्हा मात्र वाडीश लॉंग ऑनला मात्र त्या ठिकाणी विशाल आहे आणि विशालला आज कमालीचा खेळ सादर केलाय. इज अ बॅटर, इज अ बॉलर, इज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये प्रतिम खेळ आणि या ठिकाणी पूर्णपणे विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघ आता मात्र या ठिकाणी बागपूरला पाहायला मिळतो आणि विजयाच्या दिशेने वारसा करत असताना टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदे. रिप्ले मध्ये पाहू शकाल ताकदीचा थोडासा कमी वापर केला आणि अखेर चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि चांगला जजमेंट तिथे पाहिलं आपण विशालचं. गुड टेकन बाय विशाल. न्यू बॅटर विकी, मिकी आणि विकी ही जोडी आपण पाहत आहोत आणि लोणावळ्याची फेमस चिकी. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोवर्धन, स्ट्रायकिंग ला मिकी आहे, नॉन स्ट्राईकला विकी आहे. बॅटची कडा शॉट फैलीकडे कुठला फिल्डर नाही. चेंडूला मात्र जरूर तिथे गिरकी मिळाली. पूर्णपणे विजयाचे जे दरवाजे आहेत आता मात्र या ठिकाणी खुले झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो सावंदे संघासाठी. जो विजयाचा सुगंध आहे तो या स्पर्धेतून आता मात्र सावंदे गावापर्यंत पोहोचला असावा जरूर आपण या ठिकाणी भाकीत करू शकतोय. पुन्हा टॉप एज चेंडू हवेत सेफ लँडिंग होईल. अगदी जमिनीवरती लँडिंग झालाय. कुठलाही मात्र त्या ठिकाणी नुकसान होणार नाहीये टीम सावंदे संघाला. या सामन्यामध्ये मात्र एकाच क्षेत्रामध्ये या सावंदे संघाचा विजय झाला तो म्हणजे नाणेफेकीमध्ये. बाकी सर्व आपण जर या ठिकाणी डिपार्टमेंट जर पाहिलं तर वर्चस्व राहिलं सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचं. गुडघ्यावरती फटका मारून त्या ठिकाणी चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठल्याही प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. जहर आंदोलन संघ सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे आता सज्ज आहे पुढील सामना केल्यासाठी आणि त्यांचा आवाज सुद्धा मात्र खडतर असेल. विपक्षी संघ आपण जर पाहिला तर चांगला टच मध्ये आहे. फटका हवेत केला. सतीश पुन्हा डीप स्क्वेअरला कडे चेंडूची वाट पाहतो की माझ्याकडे कधी येतोय. झेल पकडलाय आणि अजूनही मात्र या ठिकाणी फलंदाज खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. शेवटची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे.
यॉर्करचा प्रयत्न आणि पाहू शकाल चेंडू चालला जमिनीच्या साह्याने वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा विशाल वेगाने मात्र चेंडूवरती झेपावतोय. आतापर्यंत फक्त धावफलक्यावरती आपण धाबा जर पाहिल्या तर 17 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला आणि भरपूर विवर्स आता मात्र आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. हो या ठिकाणी पाहू शकाल विकेट आहे का, तर विकेट असेल तर एक्झॅक्टली या स्पर्धेतील पहिल्या संघ ठरू शकेल ऑल आउट होणारा, परंतु